नमस्कार मंडळीनो, आता मी आता डोंबिवलीत आणि माझ्यासोबत आता रुपेश. आता जातो आम्ही खंय जातो होते खोपोली आणि खोपोली खंय जाऊ जाता म्हाका माहीत नाही. हे दिलेत म्हाका गुरुदादा आणि राणी पण असा ती डायरेक्ट खोपोलीच्या ट्रेनमध्ये चढली आहे. आम्ही चढतलो, जाम गर्दी आहे असं बोलता. बघूया काय होतं. आता डायरेक्ट भेटाय आता खोपोलीत जाऊ. मित्रांनो, आता आम्ही इलो खोपोलीक गुरुदादा आणि राणीक शोधगाव. ते पुढच्या डब्यात बसलेली, ती एकदम बसा नेली मस्तपैकी आणि आम्ही असे चिरडण इलो. अरे एकदम भारी. आम्ही बसा निला मस्तपैकी, आम्ही उभे राहा निला. तुमका कसा वाटला तर सांगा. आमका कृपेशा विचार कसा वाटला तुला? मात्र कोणाक दिली गाडी जागा मात्र कोणाक दिली, कंटाळा तरी जागा कोणाक दिली नाही. डोंगर, हिरवाई, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम म्हणजे खोपोली जवळील श्री गगनगिरी महाराज मठ. आजच्या या प्रवासात आपण या मठाचा इतिहास जाणून घेणार आहोत. आता जातो आम्ही रिक्षेत बसलो, गगनगिरी महाराजांच्या मठात जातो. हा बघा, का आधीच दर्शन देत आहे हे गगनगिरी महाराज. या वीरेश्वर मंदिरासमोरील या रस्त्याने आपण पोहोचतो मठाजवळ. निसर्गाच्या सानिध्यातील या मठाच्या दरवाजापर्यंत आम्ही पोहोचलो. हा दरवाजा जो 6 मजल्यांचा अद्भुत व आकर्षणीय आहे. पाताळगंगा नदीच्या तीरावर हा भव्य मठ वसलेला आहे. नाथपंथाचे महान तपस्वी श्री गगनगिरी महाराज यांनी या मठाची स्थापना त्यांच्या काळात केली. शेजारून आत जाण्याचा मार्ग आहे, तेथेच चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढून आम्ही मठात प्रवेश केला. मठ खूप भव्य आहे. जवळपास 5 ते 10 एकरमध्ये हा मठ पसरलेला आहे. प्रवेश करताच ही सुंदर कॉरिडॉरची जागा मन प्रसन्न करते. याच्याच शेजारील रस्त्याने जात आम्ही पोहोचलो गगनगिरी महाराज जेथे जप करायचे त्या ठिकाणी. हा भव्य हॉल, येथेच त्यांच्या पादुका दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. येथूनच दिसते ही पाताळगंगा नदी, जी खोपोलीच्या या मठातून निघून 65 किलोमीटरचा प्रवास करत अरब समुद्राला जाऊन मिळते. या नदीवरच या मठाचं वास्तव्य खूपच सुंदर प्रमाणात आहे. सह्याद्रीच्या कुशीतून ही नदी मोठ्या व्यापाने वाहत जाते. तेथेच समाधीच्या दर्शनासाठी खूप मोठी लाईन ही लागलेली होती. डायरेक्ट इटोबाकडे आता आणि हेकावली लाईन असा तुम्ही अजून पाठपर्यंत आहात, पाठीपर्यंत पूर्णच्या पूर्ण. चला किती वेळ लागतो तो बघूया. आता 2:55 पर्यंतची ट्रेन असा आपल्या, ती भेटली तर ठीक, नाहीतर काय 4:30 डायरेक्ट. समाधीच्या दर्शनासाठी ही लाईन खूपच मोठी होती, त्यामुळे हा संपूर्ण परिसर फिरून आम्ही शेजारील मंदिरात गेलो. येथे हवन चालू होते आणि येथे भजनाचाही ठेका दणकत होता. आतमध्येच दुर्गा माता व त्यासमोर शिवलिंग स्थापित आहे. शेजारीच गणपती आणि याजवळच भगवान श्रीराम आणि विठ्ठल रखुमाई. नदी किनाऱ्यावरील हे समाधी मंदिर येथील सर्वात आकर्षक, अद्वितीय, अविस्मरणीय, अतिसुंदर आहे. यामध्येच गजानन महाराजांनी 4 फेब्रुवारी 2004 साली समाधी घेतली. त्यातच रस्त्यामध्ये हे भक्त निवास आहे, जिथे बुकिंग करून तुम्ही थांबू शकता. सह्याद्रीची ती डोंगररांग, त्यातून वाहणारे असंख्य धबधबे आणि त्यात गुफा पण दिसते होता. आतमध्येच खूप सारी हिरवळ आहे आणि हे सह्याद्रीचे डोंगरे आणि त्यातील धबधबे. मंडळीनो,
आता आम्ही इलो गणपतीच्या मंदिरात वरदविनायक विनायक क्षेत्र महाड. क्षेत्र महाड बघू शकता तुम्ही. आता आम्ही आलो आहोत महाडचा गणपती बघायला. महाडचा आणि गणपती. असं फील होतंय की आम्ही जत्रेत आलो हां पण माणसंच नाही आहेत. जत्रात नाही फील होता फक्त त्याचा. देवाकडे काय मागची हा? देवाकडे काय मागची काय नाही. असं राहण्यासारखं सांग. नाही कधी मागत मी फक्त हात जोडून येते रे. बरोबर मागणं देवापाशी काय मागे आवडीची भक्ती म्हणजे देवन कृष्ण ह्याच्याकडे काय मागितलं माहिती आहे काय अर्जुनाकडे तुझा मन आणि चित्त मागा दे मग बाकी काही नको म्हणून सांगितलं. आणि आम्ही उज्जैनला गेलेलो ना तेव्हा त्यांना कसं सांगितलेलं आणि त्या ड्रायव्हरने म्हणजे ह्याच्या मंदिरात कसल्या मंगळाच्या मंदिरात त्या मंगळाच्या मंदिरात आपली इच्छा मागूची असते ना तर त्यांना काही सांगितलेलं की इच्छा मागून झाली ना की त्यानंतर लास्टला एक लाईन बोलायची की जर तुका माझ्यासाठी चांगला वाटत तर तू दे मग त्याच्यात सगळा दिला. पण एकच कार्टून आहे ना. एकच कार्टून हा एकच कार्टून गर्दी गर्दी बघा ते. आणि राणीन झेंडो आणलाय ना. देखो देखो ये देखो हम काय स्वतंत्र हो गए. झेंडा उचार आहे हमारा. हम स्वतंत्र स्वतंत्र झाले तरी पण नोकरी करतात अजून. काय आता काम करूच लागतं पोटासाठी म्हणून स्वतंत्र नाही. तर दर्शन वगैरे झालेलं असं. आणि आज माका एक गोष्ट समजली आहे की शंकराच्या पिंडी भोवती अशी पूर्ण प्रदक्षिणा घालतात. जेवताच काय ती किती आता मागा माहीत नाही पण घालतात एवढं माहीत आहे. दर्शन वगैरे झालेलं असं. जर तुमचा ब्लॉग आवडलो असलो तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. भेटाया पुढच्या ब्लॉगमध्ये.